नमस्कार सर्वांना. आपण आज सेकंड स्टेप बघणार आहे मॅनिफेस्टेशन प्रोसेसमध्ये. सेकंड स्टेप अशी आहे की तुम्हाला रोज आवर्जून दिवसातून 2दा दीर्घ श्वास घेणे आणि दीर्घ श्वास सोडणे आवश्यक आहे. ह्याच्यासाठी आवश्यक आहे की आपण रेग्युलर बेसिसवर 24/7 आपला श्वास चालूच असतो, पण आपण तो कॉन्शियसली कधीच घेत नाही. कॉन्शियसली घेतले नाही तुम्ही फक्त मोजून 5 श्वास कॉन्शियसली घ्या, दीर्घ घ्या आणि दीर्घ सोडा. तर तुम्हाला तिथेच फरक जाणवेल. तुम्हाला एक शांतता वाटेल मनामध्ये. तर हे जर रोज केलं तर काय होणार की मन शांत व्हायला लागतं आणि विचार कमी व्हायला लागतात. कारण आपण खूप जास्त आपलं माइंडचं काम आहे विचार करणे आणि तो अति जास्त प्रमाणात विचार करत राहतो. तर ते कुठेतरी थांबलं पाहिजे, स्टॉप झालं पाहिजे, शांत झालं पाहिजे. त्याच्यासाठी आपण रोज ही प्रॅक्टिस जर केली, एका ठिकाणी शांतपणे बसून रोज 5 दीर्घ श्वास घेतले, हळूवार घेतले आणि हळूवार जर सोडले, तर तुम्हाला तुमच्या माइंडला ते एक सवय होऊन जाईल आणि सवय झाली की तो त्याचे विचार तेवढा वेळ स्टॉप करणे त्याला सवय झाली की दिवसभरातही तुम्हाला ती त्याची जाणीव होईल की आपले विचार कमी झालेले आहेत. आणि विचार तर एक पूर्णपणे आपण म्हणजे बंद करू शकत नाही, ते तर चालूच राहणार. फक्त आपण विचार चांगले की वाईट या दोनपैकी एक कोणते करायची याची चॉईस आपण करू शकतो. आता वाईट विचार सर्वात जास्त आपल्या मनामध्ये येतात, कारण आपल्या त्या मनाची हे आहे, सवय आहे. कारण पहिले कुठली गोष्ट आपली झाली आपल्या मनाच्या विरोधात वाईट, तर आपल्या मनात कधी चांगला विचार येणार की काहीतरी पॉझिटिव्ह दृष्टिकोनाने आपण त्याच्याकडे बघत नाही. तर पहिला थॉट हा निगेटिव्हच येतो. तर तो निगेटिव्ह थॉट जरी आला की त्याला म्हणायचं स्टॉप, डिलीट, कॅन्सल. म्हणजे तुमच्या मनाला कमांड द्यायची की मला हा इथेच स्टॉप करायचा आहे, कॅन्सल करायचा आहे, त्याला डिलीट करायचं आहे आणि एक नवीन विचार त्याच गोष्टी संदर्भातला पॉझिटिव्ह विचार माइंडमध्ये टाकायचा. ही रोज तुम्ही सवय जर मनाला लावली, दीर्घ श्वास घ्यायची आणि सोडायची आणि आलेला निगेटिव्ह विचार डिलीट करायची, कॅन्सल करायची, तर काही दिवसात तुम्हाला फरक जाणवायला लागेल. तुमचे विचार तर कमी झालेले असणारच, पण तुमचा विचाराची जी गती होती निगेटिव्ह विचार करण्याची ती कमी होऊन तुम्ही पॉझिटिव्ह विचारांकडे वळलेले असाल. तर ही एक प्रॅक्टिस तुम्ही आजपासून सुरू करा आणि तुम्हाला येत्या 1 महिन्यातच फरक जाणवायला लागेल. फक्त जे म्हटले मी की मॅनिफेस्टेशन प्रोसेसमध्ये कन्सिस्टन्सी, सातत्य रोजचं रोज लागतं. ते रोज केलं तरच त्याचा फरक जाणवायला लागतो. आणि एकदा का तुमच्या माइंडला ही सवय झाली ना निगेटिव्ह विचार डिलीट करायची, कॅन्सल करायची, तर तुम्ही तसे व्हायला लागतात, तसे बनायला लागतात, तशी परिस्थिती तुमच्याकडे यायला लागते. कारण म्हणतात ना आपण बदललो की जग बदलतं. म्हणजे आपली जशी सृष्टी असेल तशी आपल्याला दृष्टी दिसते. ते त्यामुळेच म्हणतात की आपण स्वतःचे विचार बदलले की आपल्या आजूबाजूची परिस्थिती बदलायला लागते आणि आपण चांगल्या गोष्टी आकर्षित करायला लागतो. धन्यवाद.